तर मुंब्र्यामध्ये साचलेल्या पाण्यात करंट लागून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय। कादर पॅलेस परिसरातील यास्मिन पार्क इमारतीसमोरील ही घटना आहे। आलिया चांदीवाल या तरुणीला रुग्णालयामध्ये नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला। पावसाळ्यामुळे परिसरामध्ये पाणी साचलं होतं, त्यात करंट आल्यानं मृत्यू झाला। एका खासगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप मुलीचा जीव गेल्याचा एमआयएमच्या नगरसेवकांनी आरोप केला। टोरेंट की लापरवाही है। कई महीनों से हम लोग बोल रहे टोरेंट को, यहाँ के नगर सेवक कि भाई गटर में से आप लोगों की पूरी केबल्स गई है, मेहरबानी करके बारिश आ रही है, आप लोग जो है केबल को क्लिपिंग करके लो, उसको सही से दुरुस्त करके लो। हम लोग कचरा कैसा साफ करेंगे नाले का? ये बोल बोल के हम थक चुके हैं। आज भी कल भी आपने देखा, कल भी एक हादसा हो गया था, स्लैब गिर गया था। आज एक 17 साल की जवान बच्ची वो सिर्फ अपने बाप की दुकान पे गई बाप को मिलने के लिए और आई और उसको करंट लग गया और जगह पे बच्ची खत्म हो गई। और यहाँ के जो लोकल बच्चे लोग हैं, वो लोकल बच्चे लोग ने लाइन बन के नहीं तो और 10-12 लोग मर जाते थे। ना ये लोग फोन उठाते, ना ये लोग टाइम पे आते। हम नगर सेवक होके हमको 50 बार फोन लगाने पड़ता है। तर गडचिरोलीमध्ये मासेमारी करताना वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झालेत। मासेमारी करताना अचानक पाऊस सुरू झाल्यानं पावसापासून बचाव करण्यासाठी चौघेही झाडाखाली आश्रयाला। तर मानगावच्या वाघडाई नगर परिसरामध्ये पावसाचं पाणी साचूनही निचऱ्याची कोणतीही व्यवस्था नसल्यानं नागरिक संतप्त होतात। त्या समस्येविरोधामध्ये नगरसेविका ममता थोरेंनी नागरिकांचं थेट पाण्यात बसून आंदोलन केलेलं आहे। नगरपंचायतीकडून वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। तर गाडी घेण्यासाठी 10 लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला। बीडच्या परळी तालुक्यातील मालेवाडी तांडामधील ही घटना आहे। विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पतीसह ननंद कुटुंबियांकडून विवाहितेला मारहाण करण्यात आली। विवाहितेला धोंड्याच्या महिन्यात माहेरी पाठवून पतीनं दुसरं लग्न केलं। बघा महिना म्हणजे ते सवत आली का तेव्हापासून मला मागणी केली की 10 लाख आण, मला कार्तिक गाडी घ्यायची। तर म्हणजे पप्पा कुठून देणार आहेत? आम्ही 3 बहिणी आहोत, गरीब हे आहेत, ते ऊस तोडून खाते, तिघीचं लग्न केले। आता 10 लाख म्हणजे पप्पा कुठून देणार आहेत? ते म्हणाले 10 लाखच आण, नाही तर तुला जीव मारून टाकतो।